गव्हर्मेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ट्रायबल कळम डिस्ट्रिक्ट यवतमाळ रिजन अमरावती या ठिकाणी हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करण्यात आलेले आहे. मी अनिल मोगू, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, ट्रेड इलेक्ट्रिशियन याकरता मार्गदर्शन मिळालेले आहे. या संस्थेचे प्राचार्य श्री V.J. नागोरे साहेब. या प्रेझेंटेशनचा टॉपिक आहे मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझममध्ये इंट्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिझम, मॅग्नेट्स अँड इट्स प्रॉपर्टी, टाइप्स ऑफ मॅग्नेट्स त्यामध्ये दिलेलं आहे, नॅचरल मॅग्नेट, आर्टिफिशियल मॅग्नेट. सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिझम पाहूया. आता मॅग्नेटिझमचा परिचय. विद्युत क्षेत्रात चुंबकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चुंबकामुळेच मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती शक्य आहे. विद्युत शक्ती निर्माण करणारे जनरेटर्स, विजेवर चालणाऱ्या विद्युत मोटारी, विद्युत घंटी, वेगवेगळे रिले, वीज मापके, ट्रान्सफॉर्मर इत्यादीमध्ये चुंबकीय गुणधर्माचा उपयोग केलेला असतो. चुंबक म्हणजे काय? लोखंड आणि लोखंडयुक्त पदार्थांना आकर्षित करणे व अधांतरी टांगून ठेवल्यास दक्षिणोत्तर स्थितीत स्थिर राहणे, हे गुणधर्म ज्या पदार्थामध्ये असतात त्या पदार्थाला चुंबक असे म्हणतात. पदार्थातील या गुणधर्माच्या अस्तित्वाला चुंबकत्व असे सुद्धा म्हणतात. पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर दिशेकडे स्थिर होणाऱ्या चुंबकाच्या टोकास उत्तर ध्रुव म्हणजेच नॉर्थ पोल असे म्हणतात व त्याला कॅपिटल N या अक्षराने दर्शवितात. तसेच दक्षिण दिशेकडे स्थिर होणाऱ्या चुंबकाच्या टोकास दक्षिण ध्रुव म्हणजेच साऊथ पोल असे म्हणतात. त्याला कॅपिटल S या अक्षराने दर्शवितात. सेकंड दिला आहे मॅग्नेट्स अँड इट्स प्रॉपर्टी म्हणजे चुंबकाचे गुणधर्म. चुंबक हा नेहमी लोखंड व त्याच्या संमिश्र धातूंना आकर्षून घेतो. चुंबकाला दोन ध्रुव असतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव.
चुंबक अधांतरी टांगले असता नेहमी पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर आणि दक्षिण दिशेत स्थिर राहतो. दोन चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये अपसरण म्हणजे रिपल्शन व विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन होते. चुंबकाचे विभाजन करून दोनही ध्रुव वेगवेगळे करता येत नाही. प्रत्येक तुकड्यामध्ये चुंबकाचे सर्वच गुणधर्म असतात. चुंबकाच्या दोनही ध्रुवावर चुंबकीय शक्ती समान व जास्त असते आणि चुंबकाच्या मध्यभागी ती कमी कमी होत असते. चुंबक स्वतः भोवतीच्या चुंबकीय क्षेत्रातील चुंबकीय पदार्थामध्ये चुंबकत्व निर्माण करते. चुंबक गरम केल्यास, ठोकल्यास, उंचावरून पडल्यास अथवा सल्फ्युरिक ॲसिडमध्ये बुडविल्यास चुंबकीय गुणधर्म नष्ट होतात. आता टाईप्स ऑफ मॅग्नेट्स दिला आहे. त्यामध्ये ए मध्ये दिला आहे नॅचरल मॅग्नेट, बी मध्ये दिला आहे आर्टिफिशियल मॅग्नेट. नॅचरल मॅग्नेट म्हणजे नैसर्गिक चुंबक. आर्टिफिशियल मॅग्नेटमध्ये कृत्रिम चुंबक. त्यापैकी आपण नॅचरल मॅग्नेट म्हणजे नैसर्गिक चुंबक पाहू. खाणीमध्ये कठीण काळ्या दगडाच्या स्वरूपात सापडणाऱ्या चुंबकाला नैसर्गिक चुंबक असे म्हणतात. या चुंबकाची शक्ती फार कमी असते. दुसरं दिलं आहे आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणजे कृत्रिम चुंबक. चुंबकीय पदार्थावर कृत्रिमरित्या प्रक्रिया करून ज्या पदार्थामध्ये चुंबकत्व निर्माण केले जाते अशा प्रकारे तयार केल्या जाणाऱ्या चुंबकाला कृत्रिम चुंबक असे म्हणतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुंबकीय आकर्षण शक्ती निर्माण करता येते. तसेच हव्या त्या आकाराच्या चुंबक तयार करता येतो. नंतरची स्लाइड दिली आहे टाइप्स ऑफ आर्टिफिशियल मॅग्नेट. त्यामध्ये नंबर 1 परमनंट मॅग्नेट, 2 नंबरला दिलं आहे टेम्पररी मॅग्नेट म्हणजे कृत्रिम चुंबकाचे 2 प्रकार. परमनंट मॅग्नेट कायम चुंबकत्व, टेम्पररी मॅग्नेट तात्पुरता चुंबकत्व.
आता कायम चुंबकत्व म्हणजे परमनंट मॅग्नेट पाहू. ज्या चुंबकामधील चुंबकीय गुणधर्म अनेक वर्ष कायम असतात त्याला कायम चुंबक असे म्हणतात. शुद्ध पोलादाच्या पट्टीवर शक्तिशाली चुंबक पासून कायम चुंबक तयार केला जातो. कायम चुंबक हे वेगवेगळ्या आकारामध्ये उपलब्ध असतात. त्यामध्ये पट्टीच्या चुंबक, नालाकृती चुंबक, वर्तुळाकार चुंबक, दंडाकृती चुंबक व आवश्यकतेनुसार आकार दिलेले चुंबक. दुसरं दिलेलं आहे टेम्पररी मॅग्नेट म्हणजे तात्पुरता चुंबक. ज्या चुंबकाचे चुंबकीय गुणधर्म तात्पुरत्या स्वरूपाचे असतात त्यांना तात्पुरता चुंबक असे म्हणतात. यामध्ये चुंबकत्व निर्माण करणारी शक्ती कार्यरत असते. चुंबकात चुंबकीय गुणधर्माचे अस्तित्व असते व ती शक्ती नष्ट होताच चुंबकातील चुंबकीय गुणधर्म नष्ट होतात. टेम्पररी मॅग्नेटचे प्रकार इलेक्ट्रोमॅग्नेट्स. तर इलेक्ट्रोमॅग्नेट्स म्हणजे काय, त्याला म्हणतात विद्युत चंबक. विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने चुंबकीय पदार्थामध्ये चुंबकीय गुणधर्म निर्माण केले जातात. याला विद्युत चुंबक असे म्हणतात. पोलादी पट्टी किंवा रॉडवर इन्सुलेटेड वायर गुंडाळून त्यास विद्युत पुरवठा दिल्यास पट्टीमध्ये चुंबकत्व निर्माण होते. विद्युत प्रवाह सुरू असेपर्यंतच पट्टीमध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स. त्यामध्ये एक नंबर दिला आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल. सर्वप्रथम आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल पाहू. जे पदार्थ चुंबकाकडे जास्त प्रमाणात आकर्षिले जातात त्यांना फेरोमॅग्नेटिक पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ लोखंड, पोलाद, निकेल, कोबाल्ट इत्यादी. दुसरं दिलं आहे पॅरामॅग्नेटिक पदार्थ. जे पदार्थ चुंबकाकडे इतर पदार्थापेक्षा कमी प्रमाणात आकर्षिले जातात त्या पदार्थांना
पॅरामॅग्नेटिक पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, प्लॅटिनम, मॅग्नीज, कॉपर इत्यादी. तिसरं दिलं आहे डायमॅग्नेटिक मटेरियल. जे पदार्थ शक्तिशाली चुंबकाकडे नेले असता अल्प प्रमाणात प्रतिकर्षतात त्यांना डायमॅग्नेटिक पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ काच, पेपर, लाकूड, ग्राफाइट, सल्फर इत्यादी. पाणी हे डायमॅग्नेटिक पदार्थ या गटात मोडते. हवासुद्धा डायमॅग्नेटिक पदार्थ या गटात मोडते. बेसिक डेफिनेशन ऑफ मॅग्नेट्स. त्यामुळे 1 नंबर मॅग्नेटिक पोल, मॅग्नेटिक लाईन, प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक लाईन. पहिली व्याख्या पाहू आपण. मॅग्नेटिक पोल म्हणजे चुंबकीय ध्रुव. चुंबकाची 2 टोके जेथे चुंबकीय शक्ती जास्तीत जास्त एकवटलेली असते त्यांना चुंबकीय ध्रुव असे म्हणतात. दुसरं दिलं आहे मॅग्नेटिक लाईन म्हणजे चुंबकीय रेषा. चुंबकाच्या आतील भागास दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे जाणाऱ्या चुंबकाच्या बाहेरील भागास उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जाणाऱ्या अदृश्य रेषांना चुंबकीय रेषा असे म्हणतात. प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक लाईन्स. चुंबकीय रेषांचे गुणधर्म. चुंबकीय रेषा एकमेकांना कधीही छेदत नाही. चुंबकीय रेषा चुंबकीय क्षेत्राच्या शक्तीच्या समप्रमाणात असतात. ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते त्या ठिकाणी चुंबकीय रेषा अधिक घट्ट झालेल्या दिसतात. तर कमी प्रभावी चुंबकीय क्षेत्रामध्ये चुंबकीय रेषा अधिक विरळ होत जातात. चुंबकीय रेषा कमीत कमी अडथळ्यातून वाहतात. सर्व चुंबकीय रेषा त्यांचे सर्किट पूर्ण करतात. तर काही व्याख्या पाहूया. त्यामध्ये नंबर 1 ला दिलेली आहे मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे चुंबकीय क्षेत्र. 2 नंबरला दिलेलं आहे मॅग्नेटिक ॲक्सिस चुंबकीय अक्ष. 3 नंबरला दिलेला आहे मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस चुंबकीय न्यूट्रल अक्ष. 4 नंबरला दिलेला आहे मॅग्नेटिक फ्लक्स
म्हणजे चुंबकीय फ्लक्स. सर्वप्रथम आपण मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र पाहू. चुंबकाच्या सभोवतालची जागा की जेथपर्यंत चुंबकीय परिणाम आढळून येतात त्या क्षेत्राला चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. दुसरं दिलेलं आहे मॅग्नेटिक ॲक्सिस, चुंबकीय अक्ष. चुंबकाच्या दोन ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला चुंबकीय अक्ष असे म्हणतात. तिसरं दिलं आहे मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस म्हणजे चुंबकीय न्यूट्रल अक्ष. चुंबकीय अक्षाला काटकोनात असणारी आणि चुंबकाच्या माध्यमातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला चुंबकीय न्यूट्रल अक्ष असे म्हणतात. चौथं दिलेलं आहे मॅग्नेटिक फ्लक्स, चुंबकीय फ्लक्स. चुंबकीय क्षेत्रात असलेल्या एकूण चुंबकीय रेषांची संख्या म्हणजे चुंबकीय फ्लक्स होय. अशा प्रकारे मॅग्नेटिझम हा टॉपिक इथे संपलेला आहे. नमस्कार.